नमस्कार. खरं तर सांगायचं म्हटलं, शाळा हे समाजाने समाजासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र होय. पण आमच्या लोखंडे कोचिंग क्लासेसचे संचालक आदरणीय लोखंडे सर हे आपल्या सारोळा या नगरीमध्ये अतिशय उत्साहाने आणि उत्कृष्ट दर्जाचे कोचिंग क्लासेस चालवतात. आणि त्याचबरोबर आमचे सर जे आहेत लोखंडे सर, आदरणीय विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी त्यांच्या कोचिंग क्लासेसची गॅदरिंग होत असते. सांस्कृतिक कार्यक्रमाचं ते आयोजन करत असतात. आयोजन करत असताना त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा एक वेगळ्या पद्धतीची असते. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण असेल, त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कार असेल, दीप प्रज्वलन असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या विविध क्षेत्रातून या ठिकाणी मान्यवर त्यांच्या क्लासला येत असतात. मग पोलीस खाता असेल, पत्रकारिता असेल, शेतकरी राजा असेल, या सर्व क्षेत्रातील या कार्यक्रमाला हे मान्यवर उपस्थित असतात. त्याचबरोबर आमच्या छोट्याशा सारोळा या गावामध्ये त्यांचे कोचिंग क्लासेस मागील 3 वर्षापासून अतिशय उत्कृष्ट दर्जाचे चालत आहेत. त्याच निमित्ताने त्यांनी मागील वर्षी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतला. याचबरोबर मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळ जे होते वैभवदादा, स्वर्गीय वैभवदादा दुधाटे यांचे जे मित्रमंडळ आहे ते सरांना अतिशय सहकार्य करते. आणि त्याच निमित्ताने आज जरी ते वैभवदादा आमच्यामध्ये नसले तरी सुद्धा ते आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं घर करून आहेत. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण दिलेलं आहे, सन्मान चिन्ह सुद्धा दिलेलं आहे. या कार्यक्रमानिमित्ताने अध्यक्ष म्हणून या गावचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून शंकररावजी कदम पाटील हे अध्यक्ष म्हणून होते. तर या गावातील ग्रामपंचायतचे सरपंच पांडुरंगजी कदम हे या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष होते. आणि त्यानंतर आमच्या या कार्यक्रमाला ज्यांनी साथ दिला हे आपल्या समोर पाहत आहोत सगळी व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर गावातील गावकरी मंडळी हे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण यांची या कार्यक्रमाचा मध्ये भूमिका होती. आणि पालकांचा सुद्धा तेवढाच उत्साह होता. या निमित्ताने मी सरांना शुभेच्छा देतो की असाच कार्यक्रम या ठिकाणी सतत चालावा. थँक्यू, धन्यवाद.